सीईटी सेल तुम्हाला हात जोडून नमस्कार आहे. तुम्ही जो चमत्कार MHT CET ला केला, घोटाळा घोटाळा घोटाळा, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 4 वर्ष, मागच्या 3-4 वर्षामध्ये जो घोटाळा तुम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत करता आहात, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये करता आहात, तोच आता पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये पण आहे. MBA CET मध्ये पण घोटाळा झालाय. मागच्या 4 वर्षामध्ये कधी पण तुम्ही जर ही एक्झाम दिली असेल, तो हे तुम्ही कन्सिडर करा की तुमच्यासोबत घोटाळा झालेला आहे, तुमच्यासोबत स्कॅम झालाय, तुमच्या भविष्याशी खेळल्या गेले. 1, 2, 3, 4 मार्कनी जे तुमचं JBIMS कॉलेज राहिलं होतं ना, ते यामुळे नव्हतं राहिलं की तुमचे टेस्ट अनालिसिस कमी पडला, प्रॅक्टिस कमी पडली किंवा मेहनत कमी पडली. नाही, कमी पडली ती आपली सिस्टम, ज्यांनी तुमच्या मेहनतीला न्याय नाही दिला. आय विल डायरेक्टली कम टू द पॉइंट अँड हा माझा आरोप आहे, हे मी सिद्ध करून दाखवेल. हे सत्य आहे की पहिल्या सीट्स ज्या आहेत, टॉपच्या सीट्स ज्या आहेत, त्या सीट्स कॉम्प्रोमाइज केल्या गेल्यात. तिथे असे घोस्ट विद्यार्थी घुसले आहेत ज्यांची पहिल्या 10,000 रँक मध्ये येण्याची पण पात्रता नाही. आय विल प्रूव्ह दिस युझिंग कोरिलेशन. पास्ट आणि प्रेझेंट याचा जो परफॉर्मन्स आहे तो कोरिलेटेड असतो ब्रॉडली. दरवेळेस असं होत नाही, पण ब्रॉडली असतो. जसं आपण म्हणतो की विराट कोहली इज अ गुड बॅट्समन. विराट कोहलीनी जर कॉन्झिक्युटिव्ह सेंचुरीज मारल्या तर आपल्याला आश्चर्य वाटत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की विराट कोहलीनी पास्ट मध्ये चांगलं परफॉर्म केलंय, त्याच्याकडे तो स्किल सेट आहे, ती कन्सिस्टन्सी, ते डिसिप्लिन आहे, म्हणून ते तो करू शकतो. पण जर उद्या जसप्रीत बुमराहने लागोपाठ सेंचुरीज मारल्या तर आपल्याला आश्चर्य वाटतं. वाय? कारण आपल्याला आपला डेटा हा म्हणतो पास्टचा की ही इज अ गुड बॉलर. एखाद्या वेळेस होऊ शकतं, आय कॅन अंडरस्टँड, त्यालाच आपण एक्सेप्शन म्हणतो. एक्सेप्शन म्हणजे अशी गोष्ट जी एक जनरल पॅटर्न किंवा जनरल ट्रेंड फॉलो करत नाही. हे एका लहान 9वी-10वीच्या मुलाला कळतं, पण सीईटी सेलला हे कळत नाही. पहिले 300 जे विद्यार्थी आहेत त्यांचा जर तुम्ही पास्ट रेकॉर्ड बघितला तर तो तुम्हाला असा दिसेल, त्याच्यामध्ये बरेच असे विद्यार्थी सापडतील की हे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करण्याच्या पण कामाचे नाहीये, पण ते MBA CET सारख्या रेप्युटेड एक्झामला टॉप करतायत. लेट मी शो यू. मी तुम्हाला आता हे दाखवतो. सगळ्यात पहिले हे मी एक जनरल तुम्हाला मागच्या 4-5 वर्षाचं अनालिसिस करतो. आपण 2022 ला जाऊ, 2023, 2024, 2025, 2026. आधी मी तुम्हाला ब्रॉड डेटा सांगतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे दाखवेल की हाऊ लिस्ट मध्ये ते कसं दिसतं. ठीक आहे, तर हा डेटा कुठून घेतलाय? तर ऑफिशियल सीईटी सेलची जी वेबसाईट आहे ना, त्याची जी PDF आहे ना, तिथून हा डेटा मी बनवलाय, म्हणजे AI च्या माध्यमातून याला प्रोसेस केलंय. ओके, आता सगळ्यात पहिले 2022चं इयर आहे बघा, 2022चं इयर. तो आपण हे कन्सिडर केलंय की मॅथमॅटिक्स हा मी बेस घेतलाय, 10th ला जे मॅथमॅटिक्स असतं तो बेस घेतलाय. त्या स्कोरवर आपण बघणार की कॅन्डिडेटची क्वालिटी काय, ब्रॉड क्वालिटी काय. ज्याचं मॅथ चांगलंय दॅट कॅन्डिडेट इज अ गुड कॅन्डिडेट ऑन अन एव्हरेज. का सर? कारण मॅथ्स इज द की सब्जेक्ट इन द MBA एक्झाम. क्वांट असेल, ऍप्टिट्यूड असेल, रिझनिंग असेल, सो ते मॅथ्स तिथे मेन आहे. तो तुम्हाला दिसत असेल की जसं तुम्ही 2022 ला बघा, फक्त 2022चा डेटा बघा. पहिल्या 100 रँक मध्ये किती जणांना 85 पेक्षा जास्त मार्क्स आहेत 10th ला? 92. ठीक आहे, नंतर 100 to 200, 91. जसं जसं खाली याल तसं तसं ही संख्या कमी होत जाते. म्हणजे MBA CET मध्ये जो तुमचा रँक आहे आणि 10th मध्ये जे तुमचे मार्क्स आहेत, त्या दोघांचं एक कोरिलेशन दिसते मला, पॉझिटिव्ह कोरिलेशन. हे जसं जसं कमी होईल तसं तसं हे पण कमी होईल. करेक्ट? करेक्ट. आता जर तुम्ही 2023 बघितलं तर तुम्हाला काय दिसेल? इकडे बघा, 81 विद्यार्थ्यांना 10th ला 85 पेक्षा जास्त मार्क्स. इथे किती विद्यार्थ्यांना होते? 92. सो आय एम नॉट सेइंग की इथे 81 आहे आणि इथे 92 आहे म्हणून हा घोटाळा आहे. नाही, हा घोटाळा नाहीये. दॅट इज परफेक्टली फाईन. होऊ शकतं यांच्या वेळेस 10चा पेपर इझी आला असेल, यांच्या वेळेस डिफिकल्ट आला असेल, म्हणून इथे कमी विद्यार्थ्यांनी 85च्या पुढे स्कोर केले मॅथ्सला, इथे जास्त विद्यार्थ्यांनी केले. ठीक आहे, मी ते म्हणत नाहीये, मी तुम्हाला एक ब्रॉड ट्रेंड म्हणतोय विदिन अ सेम इयर. कारण सेम इयरला 10चे मार्क्स बघायचे असतील तर सगळ्यांनी एकाच वेळेस ऑन एन एव्हरेज 10 दिलं असेल. ठीक आहे, सो बघा, 81, 85, 80, 82, 82, 80, 75, 71, 73, 76. सो तुम्हाला एक ब्रॉड ट्रेंड दिसतोय की जसं आपण खाली चाललोय, सीईटीचा रँक पण खाली येतोय आणि 10वीचे मार्क्स पण खाली येत आहेत 10चे. ठीक
ठीक आहे, राईट, ओके. आता तुम्ही बघा 2024ला एकदम उलट झालं. 2024ला काय झालं की जे टॉपचे 100 विद्यार्थी आहेत त्यांचं मॅथ्स एकदम खराब होतं 10वीला. ऍव्हरेज म्हणतोय, ऍव्हरेज एखाद दुसऱ्याचं असू शकतं, असं एखाद दुसरा इम्प्रुव्हमेंट करू शकतो. खराब मॅथ्स ज्याचा आहे तो एमबीएला टॉप करू शकतो, एखाद दुसरा. ऍव्हरेज कधी बदलत नाही, ऍव्हरेज विल रिमेन ऑलमोस्ट सेम. ऍव्हरेज चेंज करायला एखाद्या गोष्टीचा खूप जास्त मागून फोर्स लागतो. ठीक आहे, एनिवे. सो 44 जणांना इथे 10thला कितीच्या पुढे मार्क्स आहेत? 85च्या पुढे. अच्छा, आता हे बघा, हा आकडा बघा तुम्ही, और फॉरगेट 300 वाला बघा, 44 आणि इथे 88, म्हणजे इथे डबल विद्यार्थी आहेत ज्यांचा सीईटीचा रँक कमी आहे, म्हणजे सीईटीचा रँक खाली गेलाय, पण एसएससी मध्ये त्यांचे मार्क्स वाढलेत. डबल विद्यार्थी झाले. ऍव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय 100%. हाऊ इज दिस पॉसिबल? मी तुम्हाला लिस्ट मध्ये पण दाखवेल हा किती खतरनाक स्कॅम आहे म्हणून. तुम्ही खाली बघा, खाली एकदम व्यवस्थित ट्रेंड कॅप्चर होतोय. 86, 81, 89, 79, 78, 80, 77. खाली जसं जातोय ना आपण, खाली जातोय तर हा कमी होतोय. हा जो आकडा आहे ना तो कमी होतोय, विच इज ग्रेटर दॅन 85 मार्क्स. नंबर ऑफ स्टुडंट्स ग्रेटर दॅन 85 मार्क्स, राईट. पण वरती जर बघितलं ना तर एकदम मोठा घोटाळा आहे. इथे टॉपला कॅप्चर करायचा प्रयत्न आहे. जे घोटाळा करतात ते टॉपला बेट करतात, टॉपला, की आम्हाला टॉपचं कॉलेज मिळालं तरच आम्ही पैसे देऊ. त्यासाठी ते वेगवेगळं सेंटर घेतात, बाहेरचं सेंटर घेतात, बाहेरच्या राज्यांमध्ये. तुम्हाला माहिती की एमबीए सीईटीला आउट ऑफ स्टेट ऑल्सो यू कॅन हॅव द सेंटर. तो दिल्लीला, बिहारला कुठे घेतात मला माहिती नाही, हे तर आता एमबीए सीईटी वाले विद्यार्थीच सांगतील. तिथे हे लोक सेंटर घेतात, तिथे पीसी मॅनेज करतात, सगळे आन्सर त्यांना माहिती असतात किंवा त्यांचे सॉल्व्हर्स असतात, अँड दे मेक शुअर की ते 10वीला किती मूर्ख असू द्या, 11वीला किती मूर्ख असू द्या, दे विल कम हिअर. आणि हे जे बिचारे बाकी विद्यार्थी आहेत ना, यांना वाटतं माझा अभ्यास कमी पडला, माझी मेहनत कमी पडली. सेम ट्रेंड 2025ला पण आहे बघा, 2025ला पण आहे. इथे 68, इथे 89. हे पहिल्या 100 वाले विद्यार्थी किती मूर्ख आहेत ना 10thला. हे मूर्ख नाहीत, सीईटी सेल मूर्ख आहे. की तुम्हाला बेसिक अक्कल नाही का? रिझल्ट तुम्हाला दिसत नाही का? एवढा डेटा कळत नाही का? आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात आहोत. हे जर तुम्ही 5 फाईल दिल्या ना, मला जर डिस्क्रिपन्सी वाटली, मला जर कळालं या लिस्टमध्ये असे, तुम्हाला आता रिझल्ट दाखवेल मी, तुम्हाला डायरेक्ट कळेल की हा घोटाळा आहे म्हणून. हे सीईटी सेलला का कळत नाही? कांट दे अॅनालाइज दिस ऑन देअर ओन? का दरवेळेस कोणाला तरी याच्यावर व्हिडिओ बनवायची गरज आहे, मग विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरवा, मग तुम्ही म्हणणार विद्यार्थी आंदोलन करता. अरे का करतात? बिकॉज सिस्टम इज फेलिंग देम. इकडे बघा 2026ला पण हाच ट्रेंड आहे. 63, इकडे 84, इकडे खाली गेलं तर. सो इथे गडबड आहे. पहिल्या 100 मध्ये असे विद्यार्थी सापडून जातील तुम्हाला ज्यांचं काय म्हणतात, ज्यांचा रिझल्ट एकदम विचित्र आहे किंवा जे घोस्ट विद्यार्थी आहेत. नंतर इकडे पण येऊ शकतात विद्यार्थी, आपल्याला इकडच्या खालच्या लिस्टचं नाही माहिती, पण जे आहे ना ते वरती आहे, वरती आहे. आता मी तुम्हाला आहे ना हे लिस्ट मध्ये दाखवतो हे कसं दिसतं. हे तर तुम्हाला हा डेटा कळाला, बट लेट अस प्रूव्ह दिस बाय लिस्ट, की लिस्ट मध्ये पण असा ट्रेंड दिसतो का. सो वी विल चेक 2026चा जो डेटा आहे, हा 2026चा डेटा आहे. ठीक आहे. आता हे विद्यार्थी कोणी असू द्या, विद्यार्थ्यांचं नाव जरी आपल्याला घेणं देणं नाही, लेट अस चेक देअर मार्क्स. बघा हा 49चा विद्यार्थी बघा, 49, याला मॅथ्सला 49 आहे आणि इकडे एमबीए सीईटीला टॉपमध्ये. टॉपमध्ये तुम्ही म्हणाल ठीक आहे, ठीक आहे, आजारी पडला असेल 10वीला, आजारी पडला असेल 10वीला, ठीक आहे, म्हणू शकतो एखादा विद्यार्थी आजारी पडला, ठीक आहे. अजून कोण आजारी पडले या लिस्टमध्ये? 62 वाला पण आजारी पडला. तर 62 का एवढे कमी आहे का? आपण एमबीए सीईटीच्या टॉपरची गोष्ट करतोय. जर तुम्हाला मी दुसरी लिस्ट दाखवली ना, 2022ची लिस्ट दाखवली ना, कशी असते टॉपरची लिस्ट, तुम्हाला कळेल. यू कॅन नो. जेव्हा क्लीन सिस्टम होती ना आपली, तेव्हा टॉपर्स काय असतात ते तुम्हाला कळेल. जस्ट होल्ड. इकडे थोडंसं आपण खाली आलं तर इथे तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा, ही विद्यार्थिनी बघा, इकडून जी लिस्ट आहे बघा, 98, 97, 98, 99, 95, 100, 91, 100, 98, 88, हे टॉपर्स आहेत, हे टॉपर्स आहेत. तिकडे 49, 70, 62, अजून तुम्हाला दाखवतो, थांबा. ही आपली लिस्ट आहे, ही आपली लिस्ट आहे. इकडे मॅथ्सचे मार्क्स आपण बघत होतो. चला मी मान्य करतो, एखाद दुसरे विद्यार्थी असेल त्याला ताप, थंडी, खोकला झाला असेल, कोविड झाला असेल, काय झालं असेल काय माहिती, ठीक आहे. पण इथे खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अजून घोष दिसतील बघा. ह्या 58 वाला बघा, 58 वाला बघा, जिथे तुम्हाला हेवी डाऊट येईल. 76 बघा, 76. हा डाऊट आहे का? देर इज अ डाऊट. कारण ही लिस्टच मॅन्युप्युलेटेड आहे, ही लिस्टच मॅन्युप्युलेटेड आहे. सो बेनिफिट ऑफ डाऊट मध्ये मी हा पण डाऊट पकडणार. हे तर आता सीईटी सेलला हे सिद्ध करावं लागेल, री एक्झामिनेशन घेऊन यांची.
दिस इज नॉट गोइंग टू गो ॲज इट इज. MBA CETचे विद्यार्थी, तुम्हाला वाटतंय ना की जर तुमच्यासोबत स्कॅम झालाय, तर या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा री एक्झामिनेशन. हे मी प्रूव्ह केले, कारण दरवर्षी असंच होत जाणार आहे. जे भविष्यामध्ये तुम्ही जर प्रिपेअर करत असाल, अगेन द टॉपचे सीट्स ते खाणार, खालचे सीट्स उरले, खालच्या सीटसाठी थोडी आपण प्रिपरेशन करतो. अरे मी UPSC MPSC ला प्रिपेअर करतोय, IAS IPS ला जर स्कॅम असेल, टॉपच्या लेवलला स्कॅम असेल, तर मी खालच्या पोस्ट घेऊन काय करू? वाय शुड आय वेस्ट माय इयर? सो जर तुम्ही इकडे बघितलं बघा, आता 71 वाला बघा, 71 वाला बघा, 67 आहे, 69 आहे, 73 बघा, 43 बघा, 43 बघा, तुम्हाला दिसून येईल, तुम्हाला लगेच दिसून येईल. यू कॅन लाईक 75 बघा, 77 बघा, 78 बघा. आधीची लिस्ट तुम्ही जर चेक केली ना, तुम्हाला डायरेक्ट दिसेल की तिथे असे विद्यार्थीच दिसायचे नाही. ही लिस्ट बघा, इथे सगळे 95च्या पुढे आहेत. एखाद दुसरा 76 मी समजू शकतो, पण इकडे सगळी 90च्या पुढची लिस्ट आहे. तो बंद करा आता हे स्कॅम. विद्यार्थ्याला जस्टिस द्या. कितीतरी विद्यार्थी असतील बिचारे, ज्यांनी 1-2 मार्कांनी, 3 मार्कांनी, 4 मार्कांनी त्यांचं कॉलेज गेलं, त्याच्यामुळे ते डायरेक्ट परत जॉब करायला लागले, किंवा त्यांनी रिपीट केलं, 1 वर्ष त्यांचा वेळ वाया गेला, आणि पुढच्या वर्षी हे स्कॅमर्सची संख्या अजून वाढली, मग त्यांचं पुढच्या वर्षी पण सिलेक्शन नाही झालं. म्हणजे एवढे वर्ष विद्यार्थ्याचे वाया चाललेत, पालकांचे एवढे पैसे वाया चालले. तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन मध्ये UG ला स्कॅम करता, तुम्ही PG ला स्कॅम करता, तुम्ही एक्झाम पण सोडल्या नाही आमच्यासाठी, तर मग आता आम्ही काय करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला वाटतं? CET सेल, CETचे सेक्रेटरी, CET मध्ये जे कोणी अधिकारी असतील, आणि माननीय शिक्षण मंत्री, तुम्ही याची दखल घ्या. ही CETची एक्झाम जी आहे इंजिनिअरिंग, आणि ही जी MBA CET आहे, ह्याचे जे काही राऊंड्स आहेत ना, ते तात्काळ थांबवा. आधी रिझल्ट बरोबर करा, यांची री एक्झामिनेशन करा. तुम्ही मला कमेंट करून सांगा याचं सोल्युशन काय असलं पाहिजे, कारण हे आपल्याला जस्टिस पाहिजे. आयदर यू कंडक्ट एंटायर री एक्झामिनेशन, सगळी पूर्ण री एक्झामिनेशन कंडक्ट करा, और पहिल्या 1000-2000 कॅन्डिडेटची री एक्झामिनेशन कंडक्ट करा. ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिली आहे, तुमचं काय मत आहे, काय झालं पाहिजे? आणि जे मागचे 2-3 वर्ष ज्यांच्याबरोबर स्कॅम झालाय, जे स्पेशली 2024चा डेटा बघितला तुम्ही, तो किती खराब होता, त्या विद्यार्थ्यांना कोण न्याय देणार? ते तर बिचारे कुठेतरी पास आउट होऊन झाले असतील, किंवा ते नोकरी पण कुठेतरी करत असतील, विचार करत असतील की माझं काय चुकलं, काय नाही चुकलं. आणि हे असं कंटिन्यू होत राहणार आहे. आता जर शांत बसलो आपण, तर आता पुढची MBA CET जेव्हा असेल ना, हे परत होईल. हे आता तुम्हाला जे 60s मध्ये दिसत आहेत ना, नंतर हळूहळू ते 200, 300, 400 असं वाढत जाईल. तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला वाटत असेल की हा जो व्हिडिओ दाखवलाय, हा जो अनालिसिस आहे सर, तो खरा आहे, हा स्कॅम खरा आहे सर, त्याला फॉरवर्ड करा आणि मला कमेंट करून सांगा अजून काय काय स्कॅम होतात. माझ्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचली मी त्यावर व्हिडिओ बनवला, मला जेवढा डेटा कळाला त्यावर मी व्हिडिओ बनवला. आणि हे माझ्याकडे रिअल टाइम इन्फॉर्मेशन पण आहे की जे काही टॉपच्या कॉलेजला, कोणी JB IMS ला वगैरे स्टडी करत असेल, ते विद्यार्थी सांगतात ना, ते टेल की नाही, आमचे जे काही बॅचमेट्स आहेत असे आहेत जे टॉप 100 मध्ये आलेत, आणि त्यांना साधं डिव्हिजन पण येणार नाही, किंवा एक बेसिक गोष्टी पण त्यांना येत नाही, की त्यांचे फर्स्ट इयरला फेल सुद्धा होतात ते. तो अशाने कॉलेजचे सीट्स वेस्ट होतात, कॉलेजचं रेप्युटेशन डाऊन होतं. जे विद्यार्थी मेहनत करतोय त्याला ते कॉलेज मिळत नाही, कॉम्पिटिशन वाढते, भयानक कॉम्पिटिशन वाढते. आधीच आपल्याकडे सीट्स कमी आहेत आणि विद्यार्थी खूप जास्त आहे, त्याच्यामधून पण जर आपण सीट्स कॉम्प्रोमाइज करत राहिलो, असं सीट्स काढत राहिलो, तर हे खूपच वाईट होणार आहे. मग काही ऑप्शनच उरणार नाही आपल्याकडे. तो एक्झाम सिस्टमला क्लीन करणं ही काळाची गरज बनली आहे. सो वी नीड अ स्ट्रॉंग ऍक्शन. माननीय शिक्षण मंत्री महोदय, आपण याच्यावर ऍक्शन घ्या. आणि काही झालं तरी हे जे घोटाळेबाज आहे यावर्षीचे, मग MBA CET असू दे किंवा MHT CET असू दे, एकही विद्यार्थी चुकीचा टॉप कॉलेजला पोहोचता कामा नये. जो विद्यार्थी मेहनत करेल, जी विद्यार्थिनी मेहनत करेल, त्यालाच ती सीट मिळाली पाहिजे. बस झालं स्वप्नांचा घोटाळा करणं, स्वप्नांचा गळा घोटणं बस झाला. इनफ इज इनफ. जय महाराष्ट्र.